पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी भिमाले उद्यान येथे आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमास यावर्षी देखील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. पर्वती विधानसभा मतदारसंघातील हजारो घरगुती बाप्पांचे या विसर्जन हौदात अतिशय मंगलमय वातावरणात विसर्जन पार पडले. घरगुती बाप्पाचे गणेश विसर्जन होत असताना विसर्जनाचे पावित्र्य जपले जावे, गणेश विसर्जनामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये व पुण्यनगरीतील नद्यांमध्ये केमिकल रंग यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यात यावे, यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्यात यावी या हेतूने पुणे शहरात सर्वप्रथम 2002 साली श्रीनाथ भिमाले यांनी विसर्जन हौदाची संकल्पना मांडली. यावेळी सुमारे 1,00,000 लिटर पाणी क्षमता असलेल्या विसर्जन हौद सॅलिसकरी पार्क भागात भिमाले उद्यान येथे बांधण्यात आला. यानंतर हा अभिनव उपक्रम पुणे महानगरपालिकेने सर्वच प्रभागांमध्ये राबविला. आज देखील पर्वती विधानसभा मतदारसंघातील हजारो घरगुती बाप्पांचे विसर्जन या विसर्जन हौदात अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले. आबालवृद्धांसह सर्वच नागरिकांनी मोठ्या उत्साहात या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी सर्व नागरिकांना श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने वृक्ष संवर्धनासाठी सेंद्रिय खतांचे वाटप करण्यात आले. प्रेस 9 मराठी, शैलेश लाहोटी, पुणे.